अशी धरतीची माया नतिष्ठम नतिष्ठम बाळ डोलत गोचिर कामा तुरापे साचिर साचिर सो नमस्कार, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सो आता एक एवढा गोड चेहरा आणि त्यामागे एवढं अंगावर शहारे आणणारे डायलॉग आपण ऐकलेले आहेत. सो वैष्णवी, पहिले तर खूप खूप स्वागत आहे घबाडकुंडच्या संपूर्ण टीमचं लोकमतच्या ऑफिसमध्ये. थँक्यू. आणि एवढ्या गोड चेहऱ्याला एवढे डेंजरस डायलॉग का दिलेत? पहिले तर निर्माते आणि दिग्दर्शक तुम्हा दोघांना विचारीन, एवढे डेंजरस डायलॉग का दिले तुम्ही तिला? आतापर्यंत आपण गोड चेहरे फक्त रोमॅन्टिक फिल्म आणि याच्यामध्येच बघितले. येस. म्हटलं काहीतरी एक्सपेरिमेंट करूयात की गोड चेहरा जर असं काही बोलायला लागला तर किती मजा येईल. एक्सपेरिमेंट झाला पाहिजे. बरं, यांची ओळख देवा तुझ्या स्टाईलने प्लीज करून देशील तर मजा येईल. पूजा, मी ज्या ज्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक व्यक्ती अशी असते ज्याला आपण डिरेक्टर बोलतो, ते माझ्यासाठी विशिंग टेडी बिअर आहेत. सो ते म्हणजे आपली इच्छा तर पूर्ण करतात, पण ते आकाराने सुद्धा असे गोंडस टेडी बिअर असतात. आम्ही सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळत होतो आणि ते खेळताना असंच एक विशिंग टेडी बिअर माझ्यासमोर आला आणि म्हणाला, दादा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे. म्हटलं हा करू ना. सो त्याच्यानंतर आम्ही एक प्रोजेक्ट करायचा प्रयत्न केला आहे. फ्युचरमध्ये काही त्या गोष्टी आहेत तशा, पण त्याच्यानंतर परत एकदा मला फोन आला की त्याच माझ्या विशिंग टेडी बिअरचा की दादा असं असं कॅरेक्टर आहे. म्हटलं अरे मला हे कॅरेक्टर नाही करता येणार आहे, पण मला हा प्रोजेक्ट बघायचा आहे. सो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मी तो प्रोजेक्ट बघितला तर ती मूवी होती अल्ल्याड पल्ल्याड आणि डिरेक्टर होता माझा तो विशिंग टेडी बिअर, मेरे दिल के सितम प्रीतम प्रीतम एस के पाटील. एक खूप गुणी असा डिरेक्टर आहे, खूप गुणी व्यक्ती आहे, ज्याने एक खूप छान असा प्रोजेक्ट आपल्यासमोर आणलेला आहे आणि तो प्रोजेक्ट म्हणजे घबाडकुंड. आणि भले हॉरर असेल, ॲक्शन, थ्रिलर, ॲडव्हेंचर, इमोशन, तरी पण ह्या सगळ्यांच्या मागे एक छान अशी व्यक्ती, ती म्हणजे आमचा प्रीतम आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हॉरर बाजूला राहिलं, ॲक्शन बाजूला राहिलं, इमोशन जे आहेत ना ते इमोशन बरोबर ह्याच्यामध्ये सामावलेले आहेत. सो असा आमचा हा डार्लिंग आहे प्रीतम. प्रीतम, मला खूप बरं वाटतं की आज आपण एका प्लॅटफॉर्मवर उभे आहोत आणि तू खरंच तू अशी व्यक्ती आहेस ना की तू स्वतः खाली राहतोस, पण तू तुझ्या आर्टिस्टना मात्र वरती बसवतोस, लक्षात घे. क्या बात. सो खरंच खूप खूप गुणी असा कलाकार आहे. खूप गुणी कलाकार म्हणजे कारण त्याने अल्ल्याड पल्ल्याडमध्ये सुद्धा काम केलं आहे आणि Yes. त्याने घबाडकुंडमध्ये सुद्धा काम केलं आहे ॲज अन ॲक्टर म्हणून. हा खूप चांगला कलाकार आहे, खूप उत्कृष्ट दिग्दर्शक आहे आणि लवकरच 19 जूनला सर्वांसमोर घबाडकुंड येणार आहे. सो आमच्या प्रीतमनी कसा काय हे घबाड मिळवलेलं आहे ते तुम्ही नक्कीच बघा, फक्त आणि फक्त थिएटरमध्ये. प्रीतम एस के पाटील. बरं, थिएटरमध्ये बघण्यासाठी पण तुझी एक छानशी ओळ आहे जी प्रेक्षकांना तू ऐकवावी, अशी माझी इच्छा आहे, जी मगाशी तू ऐकवलेलीस की का थिएटरमध्ये पाहायचं. सो मी खूप छान अशा प्लॅटफॉर्मवर आम्ही सगळे आहोत. आपलं सर्वांचं आवडतं असं लोकमत फिल्मी. सो मी कधी तसं म्हटलं तर लोक बोलत नाही, सगळी माझी माणसं असतात. पण मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे लोक मत देखो मूवी मोबाईल पे, मूवी बस देखो ओनली थिएटर में, घबाडकुंड. क्या बात आहे. वा. सो निर्माता म्हटलं की आपण फक्त जेवढ्याच तेवढं असं एक रिलेशन निर्मात्यांबरोबर ठेवतो, जास्त आपण नाही क्लोज जात. पण या सिनेमाच्या निर्मात्याबरोबर एक वेगळं कनेक्शन देखील तुझं झालेलं आहे आणि ते कशामुळे झालं तेही जाणून घ्यायचं. पूजा, प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टच्या प्लॅटफॉर्मवर जात असतो तेव्हा एक थोडंसं फॉर्मल नातं असतं. येस. आपल्या डिरेक्टर बरोबर, बाकीच्या को आर्टिस्ट बरोबर, आणि आपल्या निर्मात्याबरोबर. जेव्हा प्रीतमनी मला सांगितलं तेव्हा प्रीतम आणि माझं पहिलंच बॉन्डिंग होतं, कारण आम्ही नुसतेच मित्र आणि आम्ही भावासारखे आहोत. जेव्हा त्यांनी मला सांगितलं आपण असा असा प्रोजेक्ट करतो, मी त्याला पहिले विचारलं, बाबा रे प्रोड्युसर कोण आहे, बरोबर ना प्रीतम? हो.
मी लिटरली विचारलं प्रोड्युसर्स कोण आहेत, कारण ते स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आपल्या भावना खूप चांगल्या असतात, आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मांडायचं असतं, पण त्याची जी मांडणी असते त्या मांडणीसाठी पहिली गोष्ट लागते तो म्हणजे पैसा. मी ज्याला असं म्हणतो की जे जे वित्त आहे ते वित्त चांगल्याने उभं केलं पाहिजे. सो त्यासाठी तुमचा प्रोड्युसर नेहमी स्ट्रॉंग असायला लागतो. बरं, प्रोड्युसर फक्त स्ट्रॉंग असून चालत नाही, तर प्रोड्युसरची विजन सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असणं असली गरजेचं पाहिजे. आहे. कारण बरेचसे मी असे काही प्रोड्युसर बघितले आहेत की हां, त्यांची माणसं तिथे विखुरलेली असतात, जा हे पैसे घ्या आणि तुम्ही तुमचं शूट करा. म्हणजे एखादं आपलं मूल जन्माला घालतो आणि आपण ते बेबीसिटरकडे देतो, हां ते बघून जाईल. त्यामुळे काय होतं की ती जी बॉन्डिंग असते ना आपल्या त्या मुलाबद्दल किंवा त्या ज्याच्याकडे आपण बेबीसिटरकडे आपण ज्याला दिलंय, ती त्यांच्याबरोबर होत नाही. रसिक सरांचं असं आहे ना की ते प्रत्येक वेळी पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेकंदापासून आत्तापर्यंत सुद्धा ते त्यांच्या युनिट बरोबर, त्यांच्या टीम बरोबर, त्यांच्या ह्या प्रोडक्ट बरोबर आहे. त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग ज्या प्रोडक्ट बद्दल आहे ते खूप इमोशनल असं आहे. जेव्हा मला प्रीतमनी रसिक सरांबरोबर ओळख करून दिली, आमचं बोलणं झालं, तेव्हा माझ्यासाठी जस्ट ते फक्त एक निर्माते होते. पण नंतर जेव्हा मी त्यांना भेटलो, जेव्हा बघितलं की ते प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं काही ना काहीतरी देत आहेत, आणि ते म्हणजे त्यांची मेहनत, त्यांचे इमोशन्स. तो माणूस परफेक्टली पॅशनेटली त्या तिकडे, फक्त पॅशनेट ॲक्टर असतात, पॅशनेट डिरेक्टर असतात, पण पॅशनेट प्रोड्युसर मी पहिल्यांदा बघतोय. सो असे आमचे हे रसिक सर आहेत. आणि त्या दिवशी मी अगदी मनापासून असं आलं ते की सर रसिक कदम मेरे दिल के रिदम. क्या बात आहे. सो असे आमचे डार्लिंग रसिक सर. सर तुम्हाला विचारीन एखाद्या म्हणजे पहिलं तर निर्माता म्हणून एक तर क्षेत्र आपलं असं आहे की कधी वर कधी खाली काही सांगता येईल, शेवटी नशिबाचा भाग घेऊन येतं कुठलाही, सगळेच प्रोजेक्ट नशिबाचा भाग घेऊन येतात. आणि असा प्रोजेक्ट बनवणं ज्याच्यामध्ये VFX असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे, ज्याच्यावर प्रचंड खर्च होणार आहे, आणि खरंच अशा वेळेला पाऊल उचलणं किती रिस्की आहे? नाही, मला बेसिकली रिस्क काही वाटत नाही आहे, कारण टार्गेट्स ठरलेले होते. लार्जर दॅन लाईफ करायचं काहीतरी होतं, आणि युनिवर्स ही कन्सेप्ट तेवढ्याच ताकदीने मांडली तरच ती युनिवर्स म्हणून ॲक्सेप्ट होईल असं मला वाटलं. त्याच्यामध्ये प्रीतममध्ये मला ना एक व्हॅल्यू दिसते आहे. ती व्हॅल्यू खूप मोठी आहे, आणि मी जे इन्व्हेस्ट केलं आहे ते खूप छोटं आहे त्याच्यामध्ये. ती व्हॅल्यू म्हणजे मी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे रिस्क हा विषय घेऊन किंवा तो विचार ना पहिल्या दिवशी होता, ना आज आहे, ना रिलीज नंतर कधी असणार आहे. ह्याच्यातनं काय एक्स्ट्रॅक्ट करायचं किंवा काय मिळवायचं आहे ते डिफाईन आहे माझं, आणि ते नक्की मिळेल मला. नक्की. पण जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा खरंच इन्व्हेस्टमेंट करावी हा विचार कुठल्या क्षणी आला? खरं सांगू, मी गोष्ट ऐकलीच नाही. बरं, वा. स्क्रिप्ट ऐकली नव्हती. प्रीतम जेव्हा स्क्रिप्ट नरेट करायला आला होता तेव्हा 1-2 मिनटात माझा डिसिजन झाला होता की यस वी आर गोईंग अहेड. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिना प्रीतमचं आणि माझं कम्युनिकेशन पण होतं की काय चाललं आहे, कसं होतं आहे. ओके. पण सेटवर जेव्हा गेलो, सेटची पूजा करायला जेव्हा गेलो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की इथं काहीतरी भव्य दिव्य उभं राहू शकतं. आणि दुसरं काय आहे की तिथनं मला व्हॅल्यूज दिसायला चालू झालं. मग मी यांचं हात नाही सोडला. हे माझे गुरु आहेत, हे मागं बसलेले हे सगळे माझे गुरु आहेत, आणि ते मला फिल्म इंडस्ट्री शिकवत आहेत, हे नक्कीच आहे. दुसरी गोष्ट, हे जे बॉन्डिंग आत्ता जे झालेलं आहे ना, मला एक गोष्ट माहिती आहे, माणूस जिंकायचा असेल ना तर त्याच्या पोटात हात घालावा लागतो, आणि तो परफेक्ट वेळी मी सगळ्यांच्या पोटात हात घातला होता. त्याच्यामुळं आज हे बॉन्डिंग निर्माण झालेलं आहे की सेटवर देवा सरांनी सेटवर नॉनव्हेज होणार नाही असं एक आमचा एक हे होता की चलो नाही करते, कारण बप्पा व्हायचा रोज, सगळं वातावरण एकदम हे असेल. पण देवा सरांची एक हे आली की नाही, कुछ तो होना चाहिए. मग त्यांनी स्वतः त्यांच्या खर्चानी मटण मागवलं होतं. ओके. बरं. मग म्हटलं आता एवढ्या आर्टिस्ट जर मटण मागवतोय तर आपली कला दाखवली पाहिजे. मग त्याची जी बिर्याणी करून खायला घातली मी त्यांना, त्याच्यामुळे हे बॉन्डिंग निर्माण झालं.
सिरियसली कसं असतं की हा किस्सा भारी. सगळ्यांनी ना कधी पण एकटं जेवण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र जेवलं ना तर त्या अन्नाची गोडी खूप जास्त वाटते. वेगळी असते. आणि आम्ही सगळे कसं आहे की मेहनतीने काम करणारे. फक्त मटण नव्हतं, फक्त चिकन होतं त्या ह्याच्यात. सो आणि मी म्हटलं की असं असं पण करूया. तर रसिक सर म्हणाले की हा मी करीन. म्हटलं तुम्ही कसं कराल? तर त्यांची बॅकग्राऊंड हा माणूस ना अष्टपैलू आहे. त्याच्यापैकी आम्हाला 2-3 पैलूच दिसलेत की ॲज अ फायनान्स किंवा ॲज अ स्टॉकसाठी वगैरे. पण हे खूप चांगले शेफ आहेत. बरं. सो त्यांनी अख्ख्या युनिटसाठी मला वाटतं हे पहिल्यांदाच असेल की एखादा प्रोड्युसर त्या तिकडे अख्ख्या युनिटसाठी स्वतः ते मोठं जे पातेलं आहे आणि तो कालताय त्यांनी पूर्ण बिर्याणी करतायत. सो रसिक सर, आय लव्ह यू सो मच. आणि मला वाटतं की रिस्क म्हणण्यापेक्षा हे पूर्ण कमर्शियल गणित आहे. डेफिनेटली. आणि जर एक स्मार्ट निर्माता, म्हणजे स्मार्ट शब्द वापरणार, स्मार्ट निर्माता जर असेल तर त्याला कळत असेल की आपण याला इमोशनसोबत न वाहता याला कमर्शियल गणित मांडून जर काम केलं तर मला वाटतं की कुठलाच फिल्म हा रिस्कमध्ये येणार नाही. समजा जर आता यांना माहीत आहे की आता काय कंडिशन चालली आहे बरं, काही म्हणजे हे प्रत्येक जण असंच नसतो, पण निर्माता म्हणजे असं असतं की माझा मुलगा असला पाहिजे, माझी मुलगी असली पाहिजे, किंवा फॉर एक्झाम्पल आता मी विदर्भाचा आहे, तर आम्ही कुठल्याही निर्मात्याला विदर्भाचं भेटतो त्याच्या माइंडमध्ये एकच गोष्ट असतं की सध्या ट्रेंडिंगमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या खूप चालली आहे, त्याच्यावरती फिल्म बनला पाहिजे. पण प्रत्येकानंच तसं केलं तर कसं होईल? कारण हा मनोरंजन क्षेत्र आहे, इथं त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण उतरायला पाहिजे. तर सरांना तो स्मार्टनेस होता की आपल्याला माहीत आहे की आता यांना एक गोष्ट सांगितलं मी, जसं सरांनी सांगितलं की 2 मिनिटात आमची, म्हणजे सरांनी स्टोरी नाही ऐकली, सरांनी एकच शब्द ऐकला माझ्याकडनं की सर मी मराठीतला पहिला युनिवर्स आपण करूयात. तिने तो युनिवर्स शब्द घेतला आणि तिथनं आमची फिल्म सुरुवात झाली. म्हणजे हा स्मार्टनेस आहे. म्हणजे एवढ्या याच्यात एक पहिला मराठीतला आपण युनिवर्स घेऊन उतरतोय, तर ते त्यांची कमर्शियल गणित त्यातनं दडलेली होती. एकंदर ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर 2026मध्ये मराठी चित्रपटसृष्टी काट टाकते. आणि त्या काट टाकताना राजा शिवछत्रपतींनी त्याचा पाया रचला आहे, रितेश देशमुखांनी, आणि आम्हाला त्याचा कळस व्हायला आवडेल. क्या बात आहे. वा, हे खूप छान म्हणाला तुम्ही. थँक्यू. संदीप दादा तुझ्याकडे येईल. एक मिनिट, मला एक सांगावं वाटतं पहिले माझ्या डार्लिंग संदीपबद्दल. आज आमचा संदीप एवढा गोड दिसतोय की मला इथे अशी तीट लावायची इच्छा झाली त्याला. लिटरली हा. काय म्हणून? सो तो मस्त दिसतो, बस मला जाम आवडतो. आमचा संदीप एकदम गोंडस आहे. बरं वैष्णवी, तुला विचारेन, ही सगळी अतरंगी मंडळी आहेत, एक से बडकर एक अतरंगी आहेत. पण त्याच्या बॅगेमध्ये ते होतं आणि ते काजळ होतं, त्यांनी असं काढलं आणि इथे तीट लावलं मला. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे काय वैष्णवी, म्हणजे एकतर सगळी अतरंगी आहेत. हे असंच होतं सेटवर सुद्धा, हे असंच वातावरण होतं. म्हणजे आम्ही नाचलो वगैरे सेटवर आणि ते व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहेत आणि त्यात सगळे ॲक्च्युली कुठल्या सेटवर प्रोड्युसर जर नाचताना एन्जॉय करतात, कारण त्यांना ऑलरेडी टेन्शन असतं आपलं शिफ्ट कशी संपवायची, आपलं शूट कसं संपवायचं, कसं चालू आहे. पण ते आमच्यात इन्व्हॉल्व्ह होत होते आणि पूर्ण आम्ही असंच पॉझिटिव्ह वातावरणामध्ये शूट केलं आणि तो सगळा पॉझिटिव्हनेस आता तुम्हाला सगळ्यांना दिसतोय इंटरव्ह्यूज मध्ये. दिसतंय की जिथे हिरोईनने भाव खाल्ला पाहिजे पण इथे तुला चान्सच नाही मिळाला, कारण की कुशल असेल, हे दोघं असतील. काय म्हणजे तुम्हाला तिला थोडं तरी फुटेज दिले की तुम्ही लोकच पूर्ण भाव खाऊन जाणार? नाही, आमची मस्ती अशीच चालू असते. आणि हे सगळं फुटेज कोण खाणार आहे, काय खाणार आहे, सगळं 19 जूनला आपल्याला कळणार ते आहे. तूच खाणार आहे फुटेज. शेवटी हा गोड चेहरा जेव्हा एका वेगळ्या रूपात दिसेल तेव्हा नक्कीच कळणार आहे प्रेक्षकांना. संगीता, तुझ्याकडे येईन, जेव्हा पहिल्यांदा ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आली तेव्हा खरंच वाटलं की आपण याचा भाग व्हावा, की भीती होती थोडी मनात की नको, होय नको असं होतं की नाही? नाही, होय नको असं नव्हतं. काही प्रश्न होते मनातले. ते मी प्रीतमला जेव्हा पहिल्यांदा त्यांनी रिडिंग केलं आणि त्याची पद्धत खूप छान आहे. तो असं स्क्रिप्ट घेऊन रिडिंग करत नाही. तो ना
तो समोरच्याला भापवतो, म्हणजे असं ते, म्हणजे ते स्क्रिप्ट आमच्याकडचा शब्द आहे भापवतो. कारण तो काय करतो ना की स्क्रिप्ट रिडिंग करताना आपण खाली बघतो ना, म्हणजे तो जर रिडिंग करत असेल तर तो खाली बघणार, तर त्याला रिॲक्शन तेवढे दिसत नाहीत. तो स्क्रिप्ट सगळं पाठ करतो आणि ना तो परफॉर्मन्ससारखं देत होतो की दादा मग असं होतं, मग असं झालं ना दादा, असं असं, आणि ना आपण त्याच्यात अडकत जातो. त्यांनी लग्न सुद्धा त्याचं तसंच झालं. त्यांनी आई ग. हो, परवा ऐश्वर्या आली होती ना त्याची बायको ट्रेलर लावून, ती म्हणली सेम. मी म्हणलं अगं ऐश्वर्या असं असं झालं वगैरे, ह्यानी मला असं असं केलं. दादा सेम काय झालं, बघण्याच्या कार्यक्रमाच्या आधी तो म्हणला मला एक गोष्ट सांगायची. त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली आणि मग होकार का न करतो, होकार म्हणाली ती. प्रीतम सगळीकडनं होकार बरोबर बरोबर होकार घेतो तो. ह्या प्रीतमच्या खूप खूप खासियत सांगितल्या लोकांनी. मला फिल्म बद्दलच एक खासियत ऍड करावीशी वाटेल. स्क्रिप्टमध्ये जेवढं असतं ना आणि आपल्याला जेवढं दिसतं त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. स्क्रिप्ट 10% असते आणि दाखवताना खूप वेगळं दाखवलं 150%. हां 150% दाखवलं जातं. 150%. म्हणजे मी एक किस्सा नक्की सांगेल तुम्हाला याच्यावर. आम्ही सगळं बनवलं वगैरे. आता रॉ पहिल्यांदा प्रीतम मला दाखवायला घेऊन गेला. सगळे मला वाटतं तुम्ही होता हां. ते बनल्यानंतर एडिटला ना? हां एडिट फर्स्ट कट जेव्हा दाखवला, अरे म्हटलं हे आपण 1.5, 2, 2.5 महिने ह्याच्यासाठी घालवले. संपला विषय. मग प्रीतमचा परत 2 दिवसांनी फोन आला. ती मूवी चेंज झाली अख्खीच्या अख्खी मूवी चेंज. आणि मी मग प्रीतमला विचारलं, झालं जवळजवळ 45 दिवस ते एडिटला घेतले तुम्ही आणि चेंजचं एडिट 2 दिवसात कसं झालं? मग तेव्हा एक लक्षात आली गोष्ट, प्रीतमकडे जे बेस्ट असतं ना ते तो कधीच लोकांना दाखवत नाही. जे स्क्रिप्टमध्ये पण आहे ते यांच्यासाठी आहे, पण जे पडद्यावर दिसणार आहे प्रेक्षकांसाठी ते वेगळंच आहे. आणि ती खिल्लार जोडी ही आता, म्हणजे मी आता मागे बसलो नाही तर मला असं व्हिज्युअल येतं. हे सर्जा राज आहेत. हां म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा ना बुलरन चालू झालाय स्टॉक मार्केटच्या भाषेत. हो वा वा वा. आणि ना प्रोड्युसर आल्यानंतर विचारतो ना की आज किती निघालं, म्हणजे मटेरियल किती निघालं, फुटेज किती आहे आजचं. तर ह्यांच्यामुळे कधी कधी फुटेज निघालं नाही आमचं, कारण हे सगळ्यांना बोलवायचे डान्स करण्यासाठी. यांचा पहिला प्रश्न काय असतो सेटवर, की असं टेन्शन असतो ना की सेटवर की आपण काय झालं, किती काम झालं नाही. यांना पहिला प्रश्न येतात साईडला विचारू, ते माझं पान आलं का? पान आलं का? बरं. म्हणजे आमच्याकडे एक पद्धत होती, कोणालाही हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं असेल, त्यांनी चांगला शॉट केला, काही काम केलं ना चांगलं, की त्याच्यातर्फे पान असायचं. आणि 100पैकी 90 वेळा प्रीतमलाच पान द्यावं लागायचं. त्याच्यामुळे गबाडकुंड हा चित्रपट इतिहासातला एक मानाचं पान ठरणार. चला तुम्ही इथे आलात आज, खूप गप्पा मारल्या, खूप छान. हां तर भूमिकेबद्दल, तर आल्याड पल्याडमध्ये हा दिल्या होता, त्याच्या आधी मी त्या सिनेमामध्ये काम करून तो खूप गाजला आणि लोकांना आवडला. आणि जेव्हा प्रीतमनी मला सांगितलं की दादा हा दिल्या आता या गावात आलाय आणि त्याची गोष्ट बदलली आहे, बॅकड्रॉप बदलला आहे, आता तो फॅमिली मॅन झाला आहे, आणि तरीही त्याच्या आयुष्यामध्ये भूत काही पार्ट सोडत नाही आहे. हॉरर थ्रिलर जॉनर आहेच आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये ते डोकावणारच आहे. फक्त आता इथे बदललेली परिस्थिती अशी की फक्त एकच कॉमन गोष्ट अशी की त्याच्यातला प्रामाणिकपणा, त्याच्यातली समाधानी वृत्ती ही अजूनही तशीच आहे. फक्त त्याचं लग्न झालं आहे, त्याचं तो वय थोडंसं वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ही गोष्ट घडणार आहे. आणि ही गोष्ट दिल्याच्या अनुषंगानेच सगळी जाणार आहे. म्हणजे विहिरीत उतरून सगळे जे काही होणार आहे, सगळं हॉरर थ्रिलर ॲडव्हेंचर सगळं होणार आहे, हे दिल्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी होणार आहे. त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सिनेमा आपल्याला लोकांना दिसणार आहे. त्याच्या खांद्यावर हा सगळा भार आहे, गोष्ट त्याची आहे. आणि त्यांनी जेव्हा गोष्ट ऐकवली मला डिरेक्टर म्हणून माझा त्याच्यावर 100% विश्वास आहे. ही इज अ फिल्म मेकर आणि पॅशनेट मेकर आहे तो. त्याच्यामुळे कुठल्याही नटाला कितीही वर्षाचा अनुभव असो तरी पण तो धडपडत असतो की मी चांगल्या डिरेक्टरच्या हातात पडलो पाहिजे.
मग डिरेक्टर तो नवीन असो, जुना असो, अननुभवी असो, अनुभवी असो, पण त्यासाठी धडपडत असतो. आणि माझ्यासारखा ॲक्टर तर तेच बघत असतो की चांगला डिरेक्टर, चांगलं स्क्रिप्ट, टेक्निकली साऊंड सिनेमा, आणि अशासाठी मी नेहमीच आसूसलेला असतो. आणि त्याच्यामुळे मी स्क्रिप्ट घरी घेऊन जातो. मला आवडलं की पैशांचं वगैरे नंतर बोलू, ट्रीटमेंट, पैसे वगैरे सगळं नंतर. पहिले मी त्या स्क्रिप्टवर रुमाल टाकतो की हे मी करतो आहे. आणि मी नेहमीच स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की गाव कशासाठी सोडलं आहे. माजलगाव कशासाठी सोडलं आहे? फक्त पैसे कमवण्यासाठी नाही. मग ते गावात राहून बंगला आहे माझा, तिकडे कमवले असते ना पैसे. नाही, यासाठी गाव सोडलं आहे. मी 1000ची नोट चित्रपटासाठी सोडलं, रंगपतंगा, श्यामची आई, इडक, घबाडकुंड, आल्याड पल्याड ह्याच्यासाठी गाव सोडलं. मी सखाराम बाइंडर करण्यासाठी गाव सोडलं. मी आसामी व्यक्ती आणि वल्ली करण्यासाठी, वराड निघाल लंडनला सारखी कलाकृती करण्यासाठी मी गाव सोडले. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये समाधान हे फर्स्ट प्रायोरिटीवर आहे. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की चांगल्या कामाच्या आणि चांगल्या माणसाच्या मागे धाव, पैसा तुझ्या मागे धावेल. तू पैशाच्या मागे धावलास तर तुझी फरफट होईल, दमछाक होईल. तू चांगल्या कामाच्या आणि चांगल्या माणसाच्या मागे धाव, पैसा ऑटोमॅटिक. त्याच्यानंतर माझी एक फिलॉसॉफी अशी झाली, साला मी काम असं करेल ना की पैशाला वाटलं पाहिजे मला ह्याच्या वॉलेटमध्ये राहायचं आहे, ह्या प्रामाणिक माणसाच्या वॉलेटमध्ये मला राहायचं, मी काम असं करेल. त्याच्यामुळे ऑलवेज मला काम, समाधान ह्याच्यासाठी मी धडपडणारा माणूस आहे. पैसा, प्रसिद्धी येते जाते. पैसा येतो जातो परत येतो, प्रसिद्धी येते जाते परत येते, नाव गेलं की परत येत नाही. त्याच्यामुळे त्याला जपायचं, हे माझ्या वडिलांनी सांगितलं. वडिलांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. आणि खरंच अशा या गोष्टीमधून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की खरंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण सहज म्हणतो पण त्या किती फॉलो करतो किंवा त्या किती डोक्यात ठेवतो, आत्मसात करतो की खरंच आपण कशासाठी पळतोय. आपण कामासाठी पळलं पाहिजे, पैशासाठी नाही. ही खरंच मोठी गोष्ट. माझे वडील प्राध्यापक होते आणि महाभारतावर, रामायणावर खूप अभ्यास होता आणि खूप मोठे वक्ते होते. म्हणजे माझी आईसुद्धा उत्तम वक्ता आहे आणि वडीलही उत्तम वक्ते होते. वडील नाही आहेत आता, पण दोघंही मराठीचे प्राध्यापक. त्याच्यामुळे आमच्या घरी साहित्यिकांची ये जा होती. म्हणजे गोनी दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, बाबासाहेब पुरंदरे, कोण कोण येऊन गेलेत आमच्या घरी. मोठमोठे कवी येऊन गेलेत, मंगेश पाडगावकर येऊन गेलेत. तर त्यांना मी लहानपणापासून ऐकतोय आणि त्याच्यामुळे एक विचारधारा आपली तयार होते, जगणं तयार होते की नाही, मला अशा पद्धतीनं जगायचं आहे. माझे वडील व्याख्यानामध्ये म्हणायचे की दुःख सांगावं आतल्या आत, मनातल्या मनात, बायकोच्या कानात. बाहेर पडताना माणसाने हसत हसत नमस्कार झेलावे, हसत हसत सामोरं जावं. गेल्यानंतर 4 माणसं म्हटली पाहिजेत की अरे काय माणूस होता. सो हे मला असं वाटतं की ही जगण्याची फिलॉसॉफी, आणि ती नंतर तुमच्या जगण्यातून सुद्धा स्वतःची एक फिलॉसॉफी तयार होते. पुस्तकं वाचावीच, माणसाने पुस्तकं वाचावी. मी सुद्धा वाचतो, मी अपडेट आहे पुस्तकांच्या बाबतीमध्ये. पण त्या पलीकडे पुस्तक मिटून माणसं वाचता आली की जगणं सुलभ होतं. दादा, कधी असं आईवडील सगळे शिक्षकांचे प्राध्यापक वगैरे होते, कधी तुला असं वाटलं की आपण पण म्हणलं पाहिजे होतं प्राध्यापक किंवा मला आधी ॲक्टर व्हायचं नव्हतंच. मला डोक्यात नव्हतं की लहानपण मला ॲक्टर व्हायचं. ग्रॅज्युएशनपर्यंत ठरलं नव्हतं माझं, मला आयुष्यात काय करायचं आहे, अच्छा, की काय करणार आहे मी. मला नाटकाचा प्राध्यापक व्हायचं होतं, म्हणून मी ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन नाटकामध्ये केलं. पण नंतर सगळी जे मित्र भेटतात ना आपल्याला असे की अरे यार चल जाऊ मुंबईत नशीब आजमावायला, आणि त्या फ्लोमध्ये मी आलो आहे. खरं तर मुंबईला यायचं असं काही मनात नव्हतं. माझ्या नातेवाईक कोणीच नाही आहे मुंबईत माझं. आम्ही समुद्र बघितला नव्हता. मी आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मी समुद्र बघितलं. मी कधीच मुंबईला आलो नव्हतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी मुंबई ही अथांग होती आणि आजही आहे. जेवढी माणसं, लोकल ट्रेन, वेस्टर्न लाईन म्हणजे काय, ईस्टर्न लाईन म्हणजे काय, हार्बर लाईन म्हणजे काय, काही माहीत नव्हतं मला. त्याच्यामुळे मला मुंबईनी खूप शिकवलं, खूप दिलं मला. आणि मी नेहमी म्हणतो इंटरव्ह्यूमध्ये की मुंबईचा स्वभाव समुद्रासारखा आहे. पहिल्यांदा मुंबई तुम्हाला बाहेर फेकते, बाहेरून आलेल्या माणसाला. मग तुम्ही परत एकदा बाहेर फेकते, परत बाहेर फेकते, अशी कंडिशन तयार करते. पण तुम्ही त्याला फाईट करत करत गेलात ना की मग आतमध्ये जाता समुद्रात, आणि मग मुंबई तुम्हाला आत्मसात करते, आतमध्ये घेते, खेचून घेते. मग भरती आली, ओहोटी आली तरी तुम्ही किनाऱ्यावर येत नाही, तुम्ही आतमध्ये जाता. सो कट टू मूवीकडे येऊया. दादा,
तुमचा- प्रवचनाचा चेक मला मिळाला तर मला खूप येस आनंद होईल. नक्की तो चेक तुमचा रेडी आहे. ना तुझ्याकडे येईन. वा हे जे प्रेम आहे ना, म्हणजे काय त्या प्रेमाला कोणाची नजरच नको लागू. तुला माहिती आहे, आमचा एक फोटो खूप चांगलाच व्हायरल झाला. पहिल्याच दिवशी सगळं आतमध्ये सेटवर सगळं काय काय चालू होतं, फ्लोर मस्त की लागत होता वगैरे, आणि म्हटलं चलो यार घवाडकुंटचा आपला सेट आहे, मस्त एवढा उभारलेला सेट आहे. पण सगळं आतमध्ये चालू होतं, मग आम्ही बाहेर बसलो की बघत सगळं ते. बरं बाहेर कसं बसलो तर त्या तिकडे तेव्हा सगळं अस्ताव्यस्त होतं. एक खुर्ची होती, संदीप जाऊन त्या खुर्चीवर बसला आणि अरे देवाला खुर्ची आहे ना, म्हटलं कशाला, मी जाऊन त्याच्या मांडीवर बसलो. सो आमचा तो फोटो एवढा मस्त की व्हायरल झाला. सो आमचं ते बॉन्डिंग आहे ते फार ह्या काळ्या तीट सारखे कधी जाणार नाही. कधीच जाणार आणि मग मी ऑर्थोपेडिक सर्जनला फोन करून मग मी पायाची treatment वगैरे घेतली, treatment वगैरे घेतली. फक्त एकच मगाशच्या इंटरव्ह्यू मधलंच मी इथे बोलतो, कारण व्हिडिओ आहे की मी जे लालसा आणि पैसाबद्दल बोलतो, तर पैसा की माणूस त्याच्या मागे धावतो आणि त्याच्या मागे माणसं मागे टाकतोय, की माणसांचा कॉग्निजन्स घेत नाही की नातेवाईक हे ते, म्हणजे अर्ध्या एकरावरनं किंवा 1 इंचावरनं भाऊ एकमेकांना कुऱ्हाडीने मारायला अशा घटना आहेत घडतामध्ये. म्हणून माझी एक मी जेव्हा सत्याचे प्रयोग वाचतो महात्मा गांधींचं, आणि मी ते काही वेळानंतर वाचतो, म्हणजे 2-3 वर्षानंतर पुन्हा एकदा सत्याचे प्रयोग वाचतो मी, आणि ते आपण वाचलं पाहिजे. तर त्यातून माझं एक वाक्य असं तयार झालं की ज्या माणसाला पैशांचा हव्यास नव्हता, जो राष्ट्रासाठी झगडला, देशासाठी, आणि ज्यांनी लाखो माणसांना एकत्र आणलं, आणि जो पैशाच्या हव्यासामागे नव्हता, पैशाच्या मागे नव्हता, तोच माणूस आज नोटेवर आहे. त्यांचं नाव महात्मा गांधी. सो हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. नाही पण भरभरून असंच ऐकत राहावंच वाटतंय. भरपूर छान छान गोष्टी तुम्ही सांगतायत, आणि खरंच हे ऐकण्यासाठी आजच्या पिढीने स्पेशली, कारण की या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. कारण की आता ज्या पद्धतीने सोशल मीडिया असो किंवा ज्या पद्धतीने पैशाच्या मागे धावत आहेत, वय बघत नाही आहेत, लहान मुलं असेल, कोणी असेल, कशा पद्धतीने पैसा कमवू शकतो, ह्या मागे आता पॅरेंट्सही लागलेत, पालक सगळेच लागलेत, लहान मुलांपासून सगळेच जण त्या गोष्टीसाठी लागलेत, वेळ लागला सगळ्यांना. मुलांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं नाही, पालकांना मला वाटतं की मुलांनी डॉक्टर इंजिनियर व्हावं, खूप पैसा कमवावा. पॅरेंटिंग चेंज झालं पाहिजे. मुलांचा दोष नाही आहे. मुलांना काय आवडतं, माझ्या आईवडिलांना वाटलं नसतं, मी अभ्यासात एवढा कच्चा होतो, 12वीला मला इंग्लिशला 35 मार्क होते, मी पास कसाबसा झालो आहे, पण वडिलांचा विश्वास होता, आईवडिलांचं, की नाही त्यांचं पॅरेंटिंग वेगळं होतं, की नाही मुलाला काय आवडतं आहे, आणि त्याची आवड जर आपण जोपासली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला ना, की तो मुलगा त्याच्या क्षेत्रामध्ये काम करताना घड्याळ बघत नाही, आणि जिथे तुम्ही घड्याळ बघत नाही ना, तिथे तुम्ही चांगलं काम करता, तुमचे 100% देता. या मताचा मी आहे. आणि तू जसं म्हणलंस की बोलणं ऐकत राहावं असं वाटतं, कारण मी लहानपणापासून वडिलांसोबतच गेलेलो आहे, आईवडिलांसोबत, त्यांच्यासोबत त्यांची व्याख्यानं मी ऐकत मोठा झालेलो आहे, आणि वाचन, त्याच्यामुळे हे सगळं ब्लडमध्ये आलेलं आहे. बोलणं एकदा सुरू झालं की सुरू. माझं लहानपण पैशामध्येच गेलेलं कारण माझे वडील स्टेट बँकमध्ये डिस्ट्रिक्ट ऑडिटिंग मॅनेजर होते. क्या बात आहे, व्हेरी नाईस. पैशांच्या राशीबरोबर खेळायला. वडिलांनी गांधी हाताळले. सो त्याच्यामुळे एवढं सांगू शकतो की पैसा तसं म्हटलं तर तेवढा महत्त्वाचा नाही, पण पैसा तसं म्हटलं तर तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण आपण पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करतो, आणि त्या पैशाची पुरेपूर व्हॅल्यू समजा हवी असेल तर तुम्ही घबाडकुंड मोबाईलवर न बघता चित्रपटगृहात पैसा खर्च करून जा, तुमच्या त्या पैशाची तुम्हाला परफेक्ट व्हॅल्यू मिळणार आहे. कारण घबाडकुंड निर्माण करताना त्याचे छोटे जे डिटेल्स आहेत, ते डिटेल्स एवढ्या बारकावीने हाताळले गेलेले आहेत की ते तुमच्या या छोट्याशा मोबाईलवर, समजा तुम्हाला काही पैसे वाचवायचे तर पटकन बोलतात ना की ते पायरेसी होते आणि मोबाईलवर येतो, आपण थोडेसे 4 पैसे वाचवतो, पण तुमचे जे पैसे खर्च होणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जी काही मोठी एंटरटेनमेंट मिळणार आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच मुक्त आहे. मी निर्मात्यांना विचारेन की पैसा खर्च करून का म्हणून हा सिनेमा बघायला मराठी प्रेक्षकांनी जावं. बेसिकली टेक्निकल साईडनी, म्हणजे युनिवर्स जसा बनायला पाहिजे होता तसा नक्कीच बनलेला आहे, आणि टेक्निकली परफेक्ट आहे. त्याचे साऊंड,
किंवा कलरिंग इफेक्ट्स हे सगळं परफेक्ट आहे आणि ते मोठ्या स्क्रीनसाठीच बनलेलं आहे. याचं संगीतही खूप मस्त आहे. म्हणजे एकदम मंत्रमुग्ध करणारं संगीत आहे. त्याच्यामुळे त्याचाही एक्सपिरियन्स ते सराउंड साऊंडमध्ये एकदम परफेक्ट येऊ शकतो. हे टेक्निकली या सगळ्या गोष्टी झाल्या, युनिवर्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. त्याच्यासाठी हा आणि त्या युनिवर्सचा हा पहिला एपिसोड आहे. सो हा मिस केला तर पुढची लिंक नाही लागणार आहे. त्याच्यामुळं याचा एक्सपिरियन्स तुम्ही थिएटरमध्ये घेतला पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन या चित्रपटातनं आम्हाला जो संदेश द्यायचा होता की एक माणसाचा जो भावविश्व असतो किंवा भावनांचा जो कल्लोळ होतो किंवा गोंधळ होतो, त्या गोंधळातनं परत तो ट्रॅकवर आल्यानंतर काय घडू शकतं त्याचा मेसेज याच्यात आहे. हा मायच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा चित्रपट आहे. हो. इवन मला हे वाटतं की आता सध्या व्हिज्युअली खूप मोठं बघायची सर्वांना सवय झाली आहे. हो. म्हणून आपल्या इकडले प्रेक्षक वर्गांना साऊथ फिल्म्स, हॉलिवूड किंवा तिकडे जास्त रस असतो, कारण व्हिज्युअली खूप मोठं बघण्याची सवय झाली आहे. तर सरांनी आम्हाला एवढं पाठबळ दिलं की मी सरांना ते सांगितलं की सर मोठं व्हिज्युअल दाखवूयात ना आपण ना जे सध्या प्रेक्षकांना लागतं ते देऊयात ना आपण. म्हणून आम्ही 21,000 स्क्वेअर फूटचा एक सेट बांधला या याच्यासाठी, आणि हे मराठीत खूप कमीदा होतं. इवन जेव्हा आम्ही दुसऱ्याचे फिल्म मेकिंग बघता ना, हॉलिवूड असू द्या बॉलिवूड असू द्या, ते बघायचो की 50-50 मीटर ब्ल्यू कापड कसा असतो, ऑल टाईम कसे या गोष्टी एक्झिक्यूट होतात, लाईट कशा काय एक्झिक्यूट केल्या जातात. तर ते व्हिज्युअल म्हणा किंवा VFX, की मराठीत आतापर्यंत एवढं VFX वापरण्यात येत नाही, तर ते VFX आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरला. किंवा ॲक्शन फिल्म काय असतं की एक छान ॲक्शन फिल्म, जसं आता माझे आजोबा मला सांगायचे, आजोबा आताही फिल्म बघतात, ते एकदम म्हणाले मला 2-3 वर्षा पहिले की प्रीतम तू ॲक्शन फिल्म का करत नाही. कारण माझे आजोबा साऊथ फिल्म बघताय. तर मी तेव्हा कॅज्युअली गोष्ट घेतली की ठीक आहे बोलतायत. नंतर अल्लड पडल्यानंतर मला लक्षात आलं की नाही, आजोबा माझे करेक्ट होते. त्यांचा कल त्या साईडला होता. तर हा फिल्म यासाठी बघितला पाहिजे की आम्ही प्रयत्न केला आहे सरांच्या सपोर्टमुळे की सर्वात मोठा सेट उभारून, सर्वात जास्त VFX वापरून, सर्वात जास्त ॲक्शन करून ट्रेजर हंट कसा करू शकतो अशा पद्धतीने आम्ही तो प्रयत्न केला. आणि त्यामुळे मला वाटतं की हा जो रंग आहे हा सर्वांना नक्की आवडणार. नक्कीच. देवा. इनफॅक्ट पूजा, मला एक सांगावं असं वाटेल की मी 3Dवर सुद्धा मी काम केलेलं आहे. मी 3D मूव्हीजमध्ये आणि अगदी झिरोपासून तिथपर्यंत मी ती प्रोसेस पूर्ण बघितलेली आहे. ते किती इफेक्टिव्ह असतं ते लक्षात येतं. सो प्रीतमचे काही शॉट्स आहेत ना, कधी कधी असं वाटायचं अरे हा शॉट ना यार 3Dमध्ये असायला पाहिजे. सो ते एवढे इफेक्टिव्ह शॉट्स प्रीतमनी घबाडकुंडमध्ये दिलेले आहेत की अगदी वाटेल की अरे यार हा शॉट 3Dमध्ये असता तर आपल्याला जाम मजा आली असती. ऑफकोर्स 2Dमध्ये आहे, 3Dमध्ये नाही आहे, तरी पण तेवढीच मजा येते. पण सो प्रीतम मस्त बनवणार आहे यार. बरं, तुला काही क्रोमावर डिस्काउंट चालू आहे का तुझं? म्हणजे का सारखं क्रोमाच घेऊन का फिरतोयस तू? कधी त्या क्रोमाच्या बाहेर येणार आहेस? मी आता ठरवलंय की माझ्या अलिबागच्या घरी मी एक भिंत आहे ना, ते मी पूर्ण ग्रीन ब्लूनी करून घेणार आहे. मी घरूनच शूट करून पाठवतो. सी कसं आहे, क्रिएटिव्हिटी आहे ना ती तुमची, त्याचे होरायझन्स त्याचे वाढत जात असतात की पुढे काय. सो तसंच क्रोमाचं सुद्धा जे होरायझन आहे ना ते जबरदस्त आहे. अगोदर आपण जे करायचो VFX किंवा अगोदर जे काही इफेक्ट्स असायचे ते त्याला एक लिमिटेशन्स होते आणि आता वी आर बियॉन्ड लिमिटेशन्स. सो त्याच्यामुळे प्रीतमची जी विजन होती की आपण ह्या गोष्टीला ना ह्याच्यामध्ये कन्वर्ट करूया, सो ती विजन जबरदस्त होती. अगोदर मी क्रोमावर काम केलंय, CG VFX त्या गोष्टी हिंदीमध्येही तू तिथे क्रोमावर काम केलं. सो सेम. म्हणजे मला बरेच जण विचारतात की तिथे जे काम केलं आणि ह्या कामामध्ये काय फरक जाणवतो का. तर मी खरंच सांगतो, प्रीतमनी एवढं परफेक्ट त्यातरी ट्रीट केलेलं आहे, म्हणजे मूवी किंवा त्याचं जे काय आपण बोलतो एक्झिक्युशन आहे ते जबरदस्त ते ट्रीट केलं आहे त्यांनी. का तर आपली जी मराठीची उडी आहे ना ती एकच पाऊल पुढे नाही तर आपण 10 पावलं पुढे असायला पाहिजे, आणि ते प्रीतमनी या इथे दाखवून दिलेलं आहे. बरं, एकटाच प्रीतम असं नाही, त्यासाठी म्हटलं ना की पाठबळ, जसं माझं आत्ता तुला पाठबळ आहे तसंच त्याला पाठबळ आमच्या रसिक सरांनी दिलेलं आहे. कारण ठीक आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं, कारण
सी VFX CGI हे खूप खर्चिक गोष्ट आहे. एक एक फ्रेम कॉस्टली आहे, एक एक फ्रेम. आणि एका सेकंदाला एवढ्या फ्रेम असतात, त्या कन्वर्ट करून बघा. खूप खर्चिक गोष्ट आहे. पण तरीसुद्धा रसिक सर म्हणाले की मला क्वालिटी द्यायची आहे. सो ती क्वालिटी तुम्हाला घबाड कुंड. बरं, आजही तुझ्या कपाळावर आम्ही छानसं पाहतोय. होय. सो ते कनेक्शन अजून तुझं तसंच आहे. राहणार. जेव्हा मी काय म्हणतात त्याला, मी जेव्हा हा देह सोडीन तेव्हा सुद्धा त्यांनीच माखलेलं असणं एवढं लक्षात घ्या. बरं, या सिनेमात देवाचं मला ना ही गोष्ट फार आवडते की काय म्हणतात त्याला की निस्सीम भक्ती ज्याला म्हणतो ना आपण, निस्वार्थ, एवढा नितळ आहे ना तो. त्याने मला एक असं सांगितलं की त्याचं म्हणजे मला त्या दिवशी मी असा विचार करायला लागलो की एखादा माणूस स्वतःच्या शरीर व्यायामावर किती श्रद्धा असू शकते एखाद्याची. त्याच्या देवघरामध्ये त्यांनी जेव्हा पहिला व्यायाम केला होता व्यायामशाळेमध्ये, हनुमान व्यायामशाळा, तर तेव्हाच त्यांनी जे डंबेल्सची जी प्लेट आहे ती त्याची देवघरामध्ये आहे. हो, मला असं ना मी अंतर्मुख झालो यार. म्हणजे तेच नाही की पुस्तक तर वाचतोच पण माणसं वाचता आली पाहिजे. तर ह्याला मी अजूनही वाचतोय आणि ह्याची पानं पुस्तकं संपतच नाही याचं. म्हणजे त्या देवघरात आहे त्याची प्लेट. तर मला असं वाटलं नाही की यार एखादा माणूस काय वेगळ्या पद्धतीचं, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. मी जसं म्हणालो की माझे आई वडील प्राध्यापक, मग घरात असं होतं तसं होतं, साहित्य आहे ते. तर ह्याचं जगणं वेगळं आहे, ह्याच्या श्रद्धा, आस्तिकता, ह्याच्याविषयीच्या डेफिनेशन वेगळ्या आहेत. म्हणजे मी वारी करतो 6 वर्ष आणि मी ह्याला नेहमी म्हणतो की आमच्या दोघांचा फोटो म्हणजे फार असं म्हणू नये पण पंढरीची वारी आली मल्हारीच्या दारी. म्हणजे व्हेरी नाईस. मला दादाबद्दल म्हणजे एवढा गोड आहे. म्हणजे दादानी मला एक गोष्ट दोघे जाऊ दे, तिसरा दादा नाहीये. तिसरा दादा असताना मी माफी मागतो. त्याचा चहा पोह्याचा कार्यक्रम जो होता त्यांनी गोष्ट सांगितली वगैरे, सांगायला नव्हतं पाहिजे आणि बायकोनी होकार दिला तुझ्या गोष्ट की देवादादा सांगतो की आताही तो ना घरामध्ये नारळ शिलतो आणि आई त्याला त्याचे पैसे देते. म्हणजे हा किती गोड एखादा व्यक्ती असू शकतो. खरंच. आमच्या बरं, पहिले किती रुपये देते? वा, सिक्रेट आहे, बिझनेस सिक्रेट आहे. किती रुपये? बिझनेस सिक्रेट आहे. कसं आहे आमच्याकडे नारळाची झाडं वगैरे, वाडी, हे सगळं ते. सो त्याच्यामुळे जे नारळ उतरवले जातात तर माणसं असतात. पण मी, माझा मुलगा निहार, आम्ही ते नारळ मी कमी सोलतो, तो जास्त पैसे कमवतो. कारण ते सोललं, एक नारळ सोलला की अमुक अमुक पैसे मिळणार अशा ह्याच्यात. सो मग आम्ही ते करत असतो. सकाळी झालेलं आहे ते. आज सकाळी मी पैसे कमवलेले आहेत. हो, माझं उलट आहे. मी माझ्या मुलाला 93% पडले 10वीला. तर मी सगळ्यांना सांगतो 93 आहेत, त्याला काही गिफ्ट द्यायचं असेल तर मी जीपे नंबर स्कॅनर पाठवतो. त्याच्या जीवावर मी पैसे कमवतोय. बट देवाबद्दल मला बोलायचं आहे की बरेचसे असे मी असं फिजिक असलेले ॲक्टर्स किंवा माणसं बघितली ज्यांना त्या गोष्टीचा गर्व असतो. हा निगर्वी माणूस आहे, ह्याला त्याचा गर्व नाही आहे किंवा त्याचा वापर तो ताकद म्हणून करत नाही की मी डॉमिनन्स किंवा एवढा हळवा आणि मवाळ आहे ना तो. ही इज व्हेरी सॉफ्ट. आणि ह्याच्याबरोबर फाईट सिक्वेन्स करताना मला सुरुवातीला भीती वाटली ती की मी माझ्या घरी सांगितलं की देवदत्त बरोबर माझी फाईट आहे. तर घरचे सोडायला आले होते मला खाली की काळजी घे वगैरे वगैरे. हो, मला म्हणजे एक क्रीम वेगळ्या दिल्या, हो ते मूव दिलं की बाबा देवाबरोबर फाईट आहे वगैरे. पण तो इतका काळजी घेतो को आर्टिस्टची. पण देवा खरंच कधी टिप्स वगैरे दिलेत? अरे तुला माहिती आहे टिप्स मी काय देणार आहे? हां, ऑफकोर्स टिप्स द्यायला ऑफकोर्स मी कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, कारण माझा गुरु संदीप आहे. मला यावरून एक आठवलं की ते खरंच काळजी घेतात को ॲक्टर्सची. जेव्हा आम्ही रिडिंगला वगैरे ऑफिसमध्ये होतो आणि मी पुण्यावरून मुंबईला येणार होते, माझं शूट चालू होतं आणि काहीतरी रात्रीचे 10-10:30 वाजलेले. सो कॅब वगैरे बुक केली आणि मी निघत होते. ते गाडीत बसलेले त्यांच्या, ते गाडीतून उतरून आले. ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं की व्यवस्थित घेऊन जा हिला, अमुक अमुक ठिकाणी उतरायचं आहे. म्हणजे कोणीतरी आहे बाबा यांच्या मागे, असं त्या ड्रायव्हरचं एक विजन होतं ना, ते सांगायला आले ड्रायव्हरला. आणि इवन त्या दिवशी पण आता लास्ट प्रमोशनला आम्ही गेलेलो
त्यांनी फोन केला, निघालीस ना, व्यवस्थित पोच. म्हणजे ते हेच caring समजतं. आहे, yes. खूप ते मी caring आहे, पाहिलंय. खूप मी caring अनेक आहे. वर्षांपासून देवाला ओळखते. अलिबागच्या So एका he's a caring. हॉटेल मालक आहे अलिबागचा एक, तर त्याची माझी मध्ये भेट झाली होती एकदा. तर मी देवदत्तचा विषय निघाला मागच्याच महिन्यात. तर तो असं म्हणाला की अरे देवदत्त ही इज व्हेरी गुड होस्ट. तुम्ही अलिबागला गेल्यानंतर देवदत्ताला फोन केल्यानंतर तुमची मजा आहे खाण्यापिण्याच्या आम्ही बाबतीत. येणार He is होतो very अलिबागला? good- आम्ही very येणार good होतो. host. आणि तो आल्यानंतर तो पाकिट देतो तुम्हाला त्याच्याकडनं पैसे. हो का? का? आपल्या दोघांना मिळणार सांगायचं नव्हतं ना ते. एक अच्छा, आला- मग मी आलात म्हणून लवकरच चला मी येते. निघतोय इकडनं. मग मी लवकरच येते. नाही पण ही इज व्हेरी गुड दोघांनाच होस्ट. होतं आता. नाही ते बाकी गंमत पण व्हेरी गुड होस्ट खरंच. आय एम व्हेरी गुड घोस्ट गबाडकुंडमध्ये. अच्छा पण मला खरंच तुला विचारायचं वैष्णवी, सेटवर कुशल नाहीये आता आपल्याबरोबर, पण ही सगळी जण कुशल नाहीये म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी कुशल बद्रिके हे इंटरव्ह्यूला आलेले नाहीत म्हणून आम्ही बोलू शकतोय. हो म्हणजे त्या दिवशी आम्हाला बोलायचं होतं. स्टेजवर फुटेज खाऊन गेल्या दादा. हो हो ते अफलातून आहे. हो आम्ही आज बोलतो इंटरव्ह्यू मध्ये. म्हणून कुशलला आम्ही किडनॅप करून ठेवून दिलेलं आहे. नाही आज आम्हालाच बोलायचं फक्त म्हणून. पण मुलगी म्हणून हिला संधी मिळणार आहे. नाही, काय सेटवर काय व्हायचं, मला मेकअप करायला लागायचे 5 ते 6 तास. त्यामुळे मला चान्सच नव्हता यांच्यामध्ये मिक्स होऊन मस्ती करायचा. त्यामुळे त्यांना मी तो chance बिचारे मिळाला. बसलेले असायचे गणपती दरका आणि गणपतीला रंगवतात तसं मला रंगवत बसलेले असायचे. सांगायचा मुद्दा हा की जसं मगाशी रसिक सरांनी सांगितलं की या फिल्ममधून आईचं प्रेम दिसणार आहे. सो आईचं प्रेम, माया आणि आई ही त्यागाची मूर्ती असते. सो ही भावना जगता आली मला या फिल्ममधून. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, मुलींची लवकर लग्न व्हायची, त्या लवकर गरोदर राहायच्या. तू प्रोमो पाहिला असशील माझ्या Yes. कॅरेक्टरचा. तिचं नाव मालकीण आहे, म्हणजे ती वाड्याची मालकीण आहे. पण तिच्याकडे बघून दया येते आपल्याला की काय चालू आहे हिच्यासोबत कोणी नाही आहे आणि ती एकटी पडली आहे हे दिसतंय. सो हे सगळं साकारताना, ती भावना मनात आणून जगताना, म्हणजे प्रत्यक्षात मी ती भावना माझ्या आयुष्यात अजून जगले नाही आहे, तर मला त्याचा खूप अभ्यास करावा लागला. कारण ते लेबर पेन काय असतं, वॉटर ब्रेक काय असतो, 9 महिन्याचं पोट झाल्यानंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते तेव्हाचं पेन काय असतं, ह्याचा मला अभ्यास करावा लागला. मला आमच्या काही ओळखीतले एक फॅमिली डॉक्टर वगैरे आहेत, त्यांना फोन करून विचारणं असो, फॅमिलीमध्ये विचारणं असो, म्हणजे मी प्रत्येकाची मतं घेत होते की कारण ऑफकोर्स तो त्रास प्रत्येक बाईला अगदीच इक्वल नसणार आहे, तो वेगवेगळा असणार आहे. मग या सगळ्यातून तो त्रास एक 17-18 वयाच्या मुलीला काय होईल किंवा त्या मालकीण कॅरेक्टरला काय होईल, हां, याचा शोध वेगळा घ्यावा लागला. आणि मग ते सगळं कॅरेक्टर उभं राहिलं. प्लस त्यात मेकअप, प्रोस्थॅटिक, एक 8-9 महिन्याचं पोट. लुक टेस्टची गंमत एक सांगते. जेव्हा लुक टेस्टला गेलेले, ते पोट वगैरे सगळं लावलं, मेकअप केला वगैरे वगैरे, पण ते माझ्या पर्सनॅलिटीला एवढं मोठं झालं की ते 18 महिन्याचं पोट वाटत होतं. 18 एक्झॅक्टली. सो ते परत 8 दिवस घेऊन नवीन पोट तयार करावं लागलं, जे माझ्या पर्सनॅलिटीला सूट होईल की बाबा वाटेल 8-9 महिन्याचंच आहे, नाहीतर लोकांना वाटेल या पोटात 4-5 बाळं आहेत की काय वगैरे. सो ते परत कलाकाराला पोटासाठी काय काय करायला करेक्ट टॅलेंट. सो मग ते केलं, दुसरं पोट लावलं, मग परत लुक टेस्ट केली, मग सरांना दाखवली. आणि सरांचं इतकं, म्हणजे ते का ग्रेट डिरेक्टर म्हटले जातात, तर गरोदर बाईच्या चेहऱ्यावर एक ग्लो असतो, तो मिस होता त्या मेकअपमध्ये किंवा त्या लुक टेस्टमध्ये. त्यांनी तो बरोबर सांगितला की ही गोष्ट मिस आहे, ही गोष्ट आली पाहिजे. सो मग नंतर त्यानुसार मेकअप चेंज करून आणि सगळ्या गोष्टी करून तो आणला गेला. आणि मग त्यावरून हे सगळं दिसतंय, तिची लांब वेणी, तिच्या हातापायाच्या बोटांना गंध, तिच्या पायातले एवढे जाड पैंजण जे पूर्वीच्या काळी घातले जायचे, अशा बारीक बारीक गोष्टीवरून ते कॅरेक्टर उभं राहिलं आहे. आणि आपल्याला शेवटी मग प्रश्न पडतो की
पुढे काय झालंय, म्हणजे तिने बाळाला जन्म दिलाय का, ती जे काही घडतंय त्यातून वाचवू शकली आहे का त्याला, आणि आईची माया कुठपर्यंत घेऊन जाते आणि त्यामुळे काय काय घडतंय पुढे, हे सगळं 19 जूनला कळणार आहे. नक्कीच. पण कुठे करणार? थिएटरमध्ये, फक्त आणि फक्त थिएटर्समध्ये. पण नक्की तुमच्याकडे एवढा काही साचा आहे, त्या पूर्ण तुम्ही आत्तापर्यंत शूट केलेल्या भरपूर सगळ्या गोष्टींचा. सो मला हे असंच ऐकत राहावं असं वाटतं, पण वेळेची मर्यादा आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतं. पण आपण अशाच गप्पा नंतर मारत राहूया छान छान. सो जाता जाता घबाडकुंडला हिप हिप थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. आणि नक्कीच 19 जूनला हा सिनेमा प्रत्येकजण थिएटरमध्येच जाऊन पाहणार आहे. जसं मगाशी देवानी मी आज छान दिसतोय म्हणून असं तीट लावलेलं आहे, इथे तीट लावलेलं आहे, तसंच आम्ही घबाडकुंड नावाचं आमचं हे असं एक छान सुदृढ गुबगुबीत बाळ 19 जूनला घेऊन येत आहोत. सगळीकडे प्रमोशन चालू आहे, सगळेजण टीजर ट्रेलर आणि सगळ्या कलाकारांचं निर्मात्यांचं कौतुक करतायत. परंतु लोकमत फिल्मीतर्फे तुम्हीसुद्धा आमच्या सिनेमाला एक छोटंसं असं तीट लावा, म्हणजे कुणाची नजर आमच्या नाही सिनेमाला लागणार. नक्कीच. लागू नये रे महाराजा. होय होय महाराजा. महाराजा. मंडळी काय सांगू तुम्हाला, येते 19 जूनला मराठी चित्रपटसृष्टी अगदी जोरदार आहे. 2026 हे मराठी चित्रपटसृष्टीने दणक्यात घेऊन आलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, क्रांती ज्योती विद्यालय असेल, राजा शिवाजी असेल, देऊळ बंद 2 असेल, तुंबाडची मंजूळ असेल, हे सगळे चित्रपट तुमच्या भेटीला आलेले आहेत महाराजा. आणि ते चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास आणि भरभरून प्रतिसाद देत आहेत रे महाराजा. आणि हे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसला हिट झालेले आहेत रे महाराजा. त्याच्यानंतर 19 जूनला जो घबाडकुंड नावाचा सस्पेन्स हॉरर थ्रिलर ॲडव्हेंचर ह्युमरस फिल्म जी घेऊन आलेलो आहोत महाराजा, ती सुपर डुपर हुट होऊ दे रे महाराजा. होय महाराजा. लोकमत फिल्मीला भरभरून यश मिळू दे रे महाराजा. लोकमतला यशाचं शिखर गाठू दे रे महाराजा. होय महाराजा. संदीप पाठक अजून देखण्यात दिसू दे रे महाराजा. महाराजा. सो थँक्यू सो मच. मजा आली. आमचं कुठलंच गाणं नाही, एकच गाणं, सिनेमा चालू. थिएटरमध्ये